आज फर्निचर वाल्याचं फॅकी पडेल होतं, म्हणलं बूट फाटेली चिपकून घेऊ बरं का. बूट तर एकदम चांगलं चिटकलं, पण ते सॉक्साला जाऊन लटकलं. यायला भाऊ, कोणतीही मी चांगली गोष्ट करायला गेलो ना, काही ना काही वाढवा घडतच राहतं बरं का. आणि त्याच्यात काल रात्री एका कटणीवाल्याने एक साईडची केस मोठ ठेवली आणि एक साईडला डायरेक्ट कट मारून दिला भाऊ. म्हणजे काही ना काही रिकामी कुठाने माझ्या आयुष्यात चालूच राहतं बरं का. मी काय म्हणतो, या दरवाजाला हे फिंगर आहे आणि हे लॉक आहे. हे जर समजा याची बॅटरी संपली आणि हे जर लॉक झालं तर डायरेक्ट दरवाजाच तोडावा लागन. नाही भाऊ, काहीतरी असं सिस्टीम आज थोडी. तुम्हाला सांगतो, या कामापेक्षा माझ्या डोक्यात ना हे रिकामेच उद्योग जास्त चालत राहते बरं का. तर आज संध्याकाळी या सॅम्पल फ्लॅट मध्ये नाही का झुंबर आणि हे लाईट लावायचे होते. आणि तुम्हाला सांगतो, हा सॅम्पल फ्लॅट इतका जबरदस्त बनवला होता, असं वाटतं हा विकतच घेऊन टाकावं काय. तर आम्ही ना हे 2 लाईट तर लावून दिले आणि तेवढे ते मोठं झुंबर बसवलं आणि पावसामुळे लाईट गेली भाऊ. आम्हाला पाहायचं होतं कसं चमकतं काय, पण मग तेवढ्यात लाईटने धोका देऊन टाकला भाऊ. कामावर सुट्टी झाली तेवढे त्या पावसाने हजेरी लावली भाऊ. याला पण काय मला घरी जाऊन द्यायचं नाही वाटतं. म्हणलं आता फक्त इडे एक गोदडी पाहिजे, इडच झोपून घेतो. तर असा होता आपला दिवस. आपला जर ब्लॉग आवडला असेल तर तेवढं लाईक आणि फॉलो करून टाका. भेटूया लवकरच.